श्री स्वामी समर्थ. माझे आलू उकडून झाले. हे कालचा आहे व्हिडिओ. माझे आलू उकडून झाले कारण मी स्वयंपाक लवकर करणार होते आणि वातावरण पण खराब होता, तर ती मी बाहेर पाहायला जात होती. बाहेर मागे जाऊन पाहिली वातावरण कसं आहे म्हणून, आणि त्यानंतर मी चालली समोर, कारण माझी मुलगी बाहेर होती म्हणून चालली मी बाहेर. माझी मुलगी खात होती अनार, ते पण पहा चाकूनी. आणि आजचं वातावरण खूपच वेगळं आहे. अशाच वातावरणाने लहान मुलांची लवकर तब्येत बिघडतो. लहान मुलांची तर सोडा, मोठ्यांची पण तब्येत बिघडतो. माझ्या घरचा जास्वंदाच्या फुलाचं झाड, त्याला खूप सारे फुले लागून राहिले होते, तर मी ते पाहून राहिली होती. मग चालला माझा मुलगा बाहेर बसायला. तो तिथं बसतो म्हणून राहिली होती त्याला की बापू अभ्यास कर. माझा बापू अभ्यास करायला जात नव्हता. त्यानंतर मी आणखी अंदर चालली, कारण मला मांडायचा होता कुकर, कारण घरी जेवण नव्हतं तेवढं. आज जेवण संपलेलं होतं, तर मी कुकर मांडून राहिली होती. भूक लागली तर तांदूळ घेतले, डाळ घेतली आणि कुकर मांडून राहिली. पहा, कारण व्हिडिओ काढताना एकटी असताना तर व्हिडिओ बरोबर निघत नाही, म्हणून 10 वेळा मला इकडे तिकडे करत जावं लागतो आणि काढावं लागतो. आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कुठून पाहता हे पण नक्की कमेंट करून सांगा. कोण आणि नागपूरमधून कोण ही डेली रुटीनचे व्हिडिओ बनवतात, डेली व्हिडिओ बनवून राहिले आणि यूट्यूबवर टाकून राहिले, ते पण नक्की कमेंट करून सांगा. मी म्हणून राहिली कुकर. पहा, एकटीचं संघर्ष. प्लीज सपोर्ट करा. एक सपोर्ट, एक लाईक, एक सपोर्ट, एक सबस्क्राईब खूप महत्त्वाचं आहे. एक सबस्क्राईब. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. तर माझे झाले तांदूळ आणि डाळ धुवून. त्यानंतर मी टाकून राहिली कुकरमध्ये पाणी आणि निंबू घेऊन राहिली कुकरमध्ये टाकासाठी. कुकरमध्ये कोण निंबू टाकतात ते नक्की कमेंट करून सांगा, कारण कुकरमध्ये निंबू टाकल्याने कुकर लवकर खराब होत नाही, चांगला राहतो, पांढरा नाही तर काळा होऊन जातो बरं का. तर मी टाकून राहिली हळद आणि मीठ भातामध्ये. पटापट, झटपट, पटापट. या गाण्यावर कोण रील बनवली आहे? झटपट, पटापट. कुकर मांडून झालेला आहे माझा. त्यानंतर घेते मी कणिक भिजवासाठी. कारण माझ्या घरी पोळ्या होत्या शाळेत, तर जास्त पोळ्या नाही बनवायचा होता विचार, म्हणून कणिक थोडीशीच घेऊन राहिली मी. आणि माझा मुलगा करून राहिला होता इकडे अभ्यास. मी त्याला फाडून दिली, गोल करून दिली होती आणि त्याच्यामध्ये त्याला कलर भर म्हणून राहिली होती. कुकर मांडून झाला, इकडे कुकर आणि इकडे मी आलूची चटणी बनवून राहिली. त्यामध्ये टाकून राहिली मेथी. मेथी टाकली आणि आलूची चटणी करायला तयार केली. आणखी जाऊन पाहून राहिली तर माझी मुलगी खेळून राहिली होती बाहेर. पहा, आणि माझा मुलगा मागून राहिला होता ग्लास, त्याच्या पप्पाने फेकलेले. मी म्हटलं त्याला बाहेर फेक आणखी, आणि तो मुलगा गेला घरी खेळायला. घरी गेला आणि माझ्या मुलाला करायला लावली तिथं अभ्यास. आणि मग मी आली घरात आणि पोळ्या करायला बसली. मग झाल्या माझ्या पोळ्या आणि मग मी त्याच्यानंतर भरला पाणी. ती माझी मुलगी खेळून राहिली होती
पूर्ण पायाने पाय ओले ओले करून टाकले होते. त्यानंतर झाली रात्र. माझे सर्व कामं झाली. नंतर मी गादी वगैरे हातरून गेली आणि त्याच्यानंतर जेवण केलं. कारण पूर्ण बाहेरचे कामं झाल्यानंतरच जेवण करते मी. त्यानंतर मी धुतले हात-पाय, कारण माझी झाली होती कामं पूर्ण. स्वयंपाक हे ते सर्व. त्यानंतर माझी मुलगी जेवण केली. हे आहे आजचं सकाळचं. मी अंघोळ करून आली. माझी तयारी केली. चेहऱ्याला मॉइश्चरायज करून ठेवण्यासाठी मी हमेशा ग्लिसरीन आणि गुलाबजलच लावतो आणि होठाला लावली लिप बाम. त्यानंतर तयारी करून झाली. माझ्या मुलीची अंघोळ करून दिली. त्यानंतर हे आजचं सकाळचा व्हिडिओ. आणि मस्त मी झोपून उठली, कारण लवकरच माझी झोप झाली होती. आणि माझी मुलगी होती झोपून.